आहोत। अयोध्येमध्ये सध्या पंतप्रधान मोदी आता पोहोचलेले आहेत। तिथल्या मंदिरांमध्ये जाऊन पंतप्रधान दर्शन घेत आहेत। आज मोठा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। राम नाम लिया अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिनाशनं श्रीराम शरणपादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते। अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिनाशनं श्रीराम शरणपादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते। मेधायाग्ने मेधाविनं कुरु स्वाहा मेधां मे वरुणो ददातु मेधामग्निः प्रजापतिः मेधामिन्द्रश्च वायुश्च मेधां धाता ददातु मे स्वाहा। आणि आपल्यासोबत अभ्यासक शंकर गायकरजी सुद्धा आहेत। शंकरजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। आज संपूर्ण हिंदू बांधवांसाठी अतिशय अभिमानाचा असा हा क्षण आहे। काय वाटतंय? कारण खूप वर्षांनंतरची ही प्रतीक्षा आपली पूर्ण झालेली आहे। प्रभू श्री रामांचं मंदिर आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येत आहे। आपल्या सगळ्या दर्शकांना आजच्या या पवित्र दिवसाच्या मी शुभेच्छा देतो। आजचा हा दिवस इतिहासामध्ये नमूद करण्यासारखा दिवस आहे। 5 वर्षानंतर 5 ऑगस्टला भूमिपूजन झालं होतं
आणि भूमिपूजनानंतर गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापित झाली होती. आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की आज विवाह पंचमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या या आज विवाहाचा दिवस आहे. आणि आज मिथिलेमध्ये प्रभू रामचंद्राने सीतामय्याशी लग्न केलेलं होतं. आज हा हिंदुस्थानाच्या दृष्टीने इतका मोठा दिवस आहे. आणि जवळजवळ राम मंदिर हे केवळ मंदिर नव्हे आहे, या देशाचा प्रभू रामचंद्र आत्मा आहे, श्वास आहे. या देशाचं ज्याला भवितव्य आपण असं म्हणतो की असं प्रभू रामचंद्राचं मंदिर हे साकार होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो 9 लाख फीट घन असा त्या ठिकाणी जो पत्थर लागलेला आहे. आणि आपण हेही पाहतो की 392 खांबे लागलेले आहेत. दुमजली असं हे मंदिर आपल्या भारतीयांच्या प्रत्येक डोळ्याचं पारणं फेरणारं हे मंदिर आहे. आणि अनेक दशकानंतर आम्ही अनेक वर्ष वाट पाहिली. या भारताने अहिंसेच्या आंदोलनातनं हे प्रभू रामचंद्राचं मंदिर साकार झालेलं आहे. अनेकांचं बलिदान या ठिकाणी लागलेलं आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राचं मंदिर हिंदुस्थानाकरता केवळ आदर्श नव्हे तर जगाकरता हे आदर्श मंदिर आहे. आणि प्रभू रामचंद्र हे केवळ व्यक्ती नव्हे, प्रभू रामचंद्र हा विचार आहे, विनय आहे, तपश्चर्या आहे. म्हणून आजच्या दृष्टीने सगळ्यात मोठं महत्व जे आहे, आणि आज केवळ प्रभू रामचंद्राची मूर्ती नव्हे तर त्याचबरोबर संपूर्ण परिवाराची मूर्ती त्या ठिकाणी लागलेली आहे. हनुमंताची मूर्ती आहे, शबरीची मूर्ती आहे, आपण पाहतो निषाद राजाची मूर्ती आहे. अशा सर्व अनेक प्रभू रामचंद्रांबरोबर ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं जीवन प्रभू रामचंद्रांचं त्यांच्या सोबत गेलेलं आहे. 14 वर्षाचा वनवास हे केवळ एकट्या प्रभू रामचंद्रांनी भोगलेला नाहीये तर या भारतीय सृष्टीच्या प्रत्येक व्यक्तीने तो जीवन जो भोग आहे तो भोगलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी अगस्त्य मुनींचं सुद्धा मंदिर आहे. त्याच ठिकाणी अनेक महात्म्यांचं या ठिकाणी मंदिर आहे. म्हणून आजचा दिवस महत्वाचा हे जे आहे, कारण केवळ रामाचं मंदिर नाही म्हणून भारतीयांकरता हा आणि विशेष हिंदूंकरता हा अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे. याच्यावर हिंदू ज्या ज्या भागामध्ये राहतो, देश विदेशामध्ये राहतो, आज त्याच्यासाठी सुद्धा हा अभिमानाचा दिवस खरं अभिमानाचा हा दिवस आहे. पण गायकरजी एक प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतो. आज हे मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे, मात्र हे मंदिर उभारण्यासाठी याला 500 वर्षांचा काळ लागला. हे का होतं, म्हणजे हे का झालं, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? नाही, या देशामध्ये जे आक्रंदता आले, या देशावरती ज्या काय अनेक स्वाऱ्या झाल्या, त्यामुळे बाबराने सुद्धा हा केवळ बाबर 4 वर्ष इथे राहिला आणि 4 वर्षामध्ये इथली अस्मिता त्याने संपवण्याचा प्रयत्न केला. पण ही अस्मिता संपलेली नाहीये. ज्याला आपण असं म्हणतो की राम ना दूज भासते, तसा या ठिकाणी राम 2 शब्द कधी वापरत नाही. तसा या भारतीय संस्कृतीचा, भारतीय मानवाचा इतिहास असा आहे की 2 शब्दामध्ये तो कधी वापरला. म्हणून 500 वर्ष सौगंध राम की खाते हे मंदिर वही बनाएगे. सौगंध रामाची ते शपथ खाल्लेली आहे. कुठल्याही आईची नाही, बापाची नाही, आजोबाची नाही, तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची ज्या वेळेला शपथ हा भारतीय खातो, सौगंध राम की खाते, तो रामाची शपथ नाही, सत्य वचनाची शपथ खातो. आणि आपण पाहतो की हा दिवस एवढ्या करता 500 वर्ष संघर्ष करत राहणं हा भारतीय मानवाचा आणि अहिंसेचं आंदोलन आपण पाहिलं असेल. हे अहिंसेचं आंदोलन आहे की ज्या वेळेला तो ढाचा कोसळला, ज्या वेळेला प्रतिकात्मक कारसेवाचे माध्यमाने त्या ठिकाणी कारसेवा झाली, आम्ही आमचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. हा अधिकार प्रत्येक भारतीयांचा आहे. आपल्या अस्मितेचं मंदिर उभं करणं हा आमच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. त्यामुळं पापावरती पुण्याने हा विजय प्राप्त केला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अविचाराच्या वरती स्वच्छ विचाराने हा विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळं आजचा दिवस जो आहे ना हा अघटित आहे, सुवर्ण अक्षराने लिहिणारा असा हा दिवस आहे. आणि आपल्या जय महाराष्ट्राचे सगळे प्रेक्षक आज हे आपल्या माध्यमाने हे पाहतायत खऱ्या अर्थाने.
खरंय. पण गायकरजी, प्रभू श्री रामांच्या या सगळ्या मंदिराच्या मागे या निर्माणाचे नेमके टप्पे कसे कसे होते? नाही, टप्पे असा आहे की सुरुवातीला ज्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची गर्भगृहामध्ये स्थापना केली आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा टप्पा आपण पाहिलाय की अखंड म्हणजे 500 वर्षाचा संघर्ष, त्याच्यानंतर 70 न्यायालयामध्ये जो संघर्ष आपण पाहिलेला आहे. आम्हाला या देशाचं दुर्भाग्य असं आहे की आम्हाला आमच्या अस्मितेकरता, आमच्या रामाकरता, आमच्या आराध्य दैवताकरता आम्हाला कोर्टामध्ये न्याय करावा लागतो, लढावा लागतं. हा सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. अनेक निष्पाप आया बहिणींचं कुंकू या ठिकाणी पुसलं गेलंय, अनेक कारसेवकांचं बलिदान या ठिकाणी झालेलं आहे, आपण पाहिलं. आणि हे टप्पे जर आपण पाहिले की आम्ही इतक्या प्रेमाने, सद्भावनेने, अनेक वेळेला जे आक्रांतता होते त्यांचे या ठिकाणी जे वंशज होते, जे हिंदूंविरुद्ध केस, कारण नसताना हिंदूंविरुद्ध केस लढत होते, सगळे मुसलमान नव्हे, पण जे काही मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिर नकोच आहे, रामाचे सर्टिफिकेट सुद्धा मागत होते. जयचंद काही कमी नाहीये, जयचंद सुद्धा या ठिकाणी जन्माला आले आणि त्या जयचंदांमुळे प्रभू रामचंद्राचं मंदिर साकार होण्याकरता आम्हाला इतकं वर्ष लागलं. हे दुर्भाग्य आहे. पण तरी सुद्धा सत्याचा, सत्यमेव जयते, हा सत्याचा विजय आपण सगळ्या देशाने पाहिला. म्हणून एक एक टप्पा जे आहे, आम्ही जसं शिलापूजन केलं, ज्योतयात्रा केल्या, संपूर्ण देशभर प्रभू रामचंद्राची जे गुणगान करणार अशा प्रकारच्या यात्रा आम्ही सर्व देश जागवला. आम्हाला अशक्य काही नव्हतं. जर ठरवलं असतं तर तो ढाचा जो आहे तो कधीच पाडला असता. पण न्यायाच्या प्रतीक्षेत संविधानाचा सुद्धा हिंदू समाजाने प्रतीक्षा केली. संविधान आज ना उद्या आम्हाला विजय प्राप्त करून देईल. आणि आपण पाहिलं की ज्या संविधानकर्त्याने आम्हाला जी काही स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्या आधारावर न्यायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्या आधारावरती आम्हाला तो विजय प्राप्त झाला. अशा अनेक वेळेला ज्या वेळेला आम्ही सांगितलं की आम्ही अक्षरशः झोळी पासरली की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला आमचं राम मंदिर हवंय, जन्मभूमी हवी आहे. प्रत्यक्ष राम मंदिर म्हणजे हजारो राम मंदिर, लाखो राम मंदिर असतील, पण जन्मभूमी ही एकच असू शकते. त्या जन्मभूमीची हिंदू समाजाने अक्षरशः गयावया करत शेवटी आम्हाला शौर्य प्रकट करावं लागलं. आणि शौर्य प्रकट करत असताना आपण असं पाहिलं असेल, एक रक्ताचा थेंब सुद्धा न सांडता आम्ही प्रभू रामचंद्राचं मंदिर, आज जे आपण म्हटलात की हे सगळे भाग आपण पाहिले, इतिहास जर आपण पाहिला तर राम जन्मभूमीचा इतिहास या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा सुद्धा मोठा इतिहास आहे. ह्या आपल्या प्रेक्षकाने याची नोंद घेतली पाहिजे. मोठा इतिहास आहे. आणि याच्याकरता हा राम जन्मभूमीचा लढा, आपल्याला आश्चर्य वाटेल, हा हिंदू समाजाचा लढा आहे. एकट्या विश्व हिंदू परिषदेचा किंवा संघाचा हा लढा नव्हे, संपूर्ण यच्चावत हिंदू समाजाचा हा लढा आहे. माय बहिणींचा हा लढा आहे. हा शौर्याचा लढा आहे, तपश्चर्याचा लढा आहे. आणि आम्ही तो न्यायाने आम्ही प्राप्त केलेला आहे. म्हणून 5 ऑगस्टला 5 वर्षापूर्वी माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जे काही पूजन केलं, हे पूजन आहे, हे भारत मातेचं पूजन आहे, हे विचाराचं पूजन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं आहे. पण गायकरजी, आपण जर बघितलं असेल तर आजचा जो धर्मध्वज आहे, या धर्मध्वजावरती काही चित्र आहे, ते म्हणजे तेजस्वी सूर्याचं चित्र आहे, तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेचं सुद्धा त्या ध्वजावरती ओम लिहिलेलं असं एक चित्र आहे. याचं नेमकं काय महत्व आहे आणि काय आहे हा धर्मध्वज? नाही, असं आहे की ते सृष्टीचं प्रतीक आहे आणि चक्रवर्ती राजाचं ते प्रतीक आहे. जे आपण पाहतात ओमचं जे आहे, चक्रवर्ती राजाचा जो ओमचं जे हे आहे, सूर्याचं हे जे आहे ते आपण पाहतो आहोत की त्याच्याशिवाय हा धर्मध्वज आहे, हे लक्षात घ्या. पताका नव्हे, हे कुठलंही म्हणजे ऐरवेर असा तो ध्वज नाही. ही राष्ट्रीय प्रतीक आहे, ही धर्माची धर्मध्वज आहे. म्हणून तो धर्मध्वज 12 वाजता होणारच आहे. त्यामुळे त्याच्या मागचा इतिहास मोठा गहन आहे, त्या लांबून सुद्धा आपल्याला दिसतोय. खरंय.
पण गायकरजी, आता हे मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे आणि अक्षरशः म्हणजे या मूर्तीमध्ये आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या नक्षीकामांमध्ये अनेक इतिहासांच्या काय म्हणतात पाऊलखुणा जपण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. काय वाटते, काय काय आहेत म्हणजे त्या पाऊलखुणा? नाही, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल की प्रत्यक्ष शिवाचं आहे, गरुडाचं आहे, सीता मैयाचं मंदिर आहे, लक्ष्मण आहे, हनुमंत आहे, महर्षी अगस्ती आहेत, निषाद राजा आहे, याचबरोबर वशिष्ठ आहे, वाल्मिकी आहेत. ह्या सगळ्यांचं म्हणजे म्हणून म्हटलं ना की सामाजिक समरसतेचं प्रतीक प्रभू रामचंद्र आहे. त्यामुळे ही इतिहासाची पाऊलखुणा म्हणजे इतिहास जपायचा म्हणजे केवळ इतिहास सांगून चालत नाही, हा इतिहास जपला पाहिजे. कारण त्या गरुडाचं योगदान आहे ना, एका पक्षाने आपल्या प्रभू रामचंद्र कथा अत्याचारा विरोधी, रावणाच्या अत्याचारा विरोधी कारवाईचं निखंदन केलं, आपले पंख छाटून गेले, जळून गेले, तरी सुद्धा त्या पक्षाचं सुद्धा, जटाईचं सुद्धा कौतुक करणार म्हणजे रामाने काय लक्षात ठेवलं तर राज्याभिषेक होत असताना सुद्धा तो निषादाला विसरला नाही. ज्याने आपल्या नय्यतनं प्रभू रामचंद्रांना पार केलं त्याला सुद्धा विसरलं नाही. तर म्हणून म्हटलं की शबरीला सुद्धा प्रभू रामचंद्र विसरले नाही. या सगळ्याचं प्रतीक ते राम मंदिर आहे, व्यक्तीचं नव्हे मंदिर ते. कारण हा जी खरंय गायकरजी, त्यामुळे संपूर्ण भारतवासियांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये आता पोहोचलेले आहेत. त्यांनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन सुद्धा तिथे दर्शन घेतलेलं आहे. आपण पाहतोय दृश्यांमधून अनेक भाविक सुद्धा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. आकर्षक सजावट सुद्धा फुलांची करण्यात आलेली आहे. राम मंदिर अक्षरशः फुलून गेलेलं आहे, सजून गेलेलं आहे. हा ध्वज आता दुपारी 12 वाजता फडकला जाईल. पंतप्रधानांच्या हस्ते हा ध्वज आता फडकवला जाणार आहे. पण गायकरजी, हा ध्वज जेव्हा फडकवला जाईल, दुपारी 12 वाजताची वेळ आहे, या सगळ्यामध्ये नेमकं या मुहूर्तामागे काय नेमकं इतिहास आहे किंवा काय याच्यामध्ये काय म्हणू त्याला आपण, एक पौराणिक त्याला काही महत्व आहे का या मुहूर्तामागे? हा मुहूर्त म्हणून म्हटलं ना, हा पवित्र मुहूर्त, अनेक वर्षाने हा मुहूर्त आलेला आहे. 12 वाजता जे आहे की सूर्याच्या साक्षीने प्रभू रामचंद्राचा जसा जन्म झालेला आहे तसा हा मुहूर्त तेवढाच पवित्र मुहूर्त आहे. त्यामुळं याच्या पलीकडे ध्वजारोहणाला दुसरा मुहूर्त नाहीये. आणि जे ध्वजारोहण करतायत ते आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान जे करतायत, ज्यांचं संपूर्ण जीवन प्रभू रामचंद्राच्या पायावर पाय ठेवून रामराज्याच्या संकल्पनेनुसार ते आज हे ध्वजारोहण करणार आहे. त्यामुळे या मुहूर्ताशिवाय या भूमीमध्ये दुसरं काही नाहीये. कारण मुहूर्त इतका महत्वाचा असतो. म्हणून आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ 12 वाजले म्हणून नव्हे, तर हा मुहूर्त अनेक वर्षाने या हिंदुस्थानच्या वाटेला आलेला आहे. पण आता आपण पाहतोय की सध्या थोड्याच वेळात आता या ध्वजारोहणाला सुरुवात होईल. पण गायकरजी, आपण बघितलं असेल तर या राम मंदिरामध्ये अनेक मंदिरं सुद्धा आहेत आणि या मंदिरांचं नेमकं काय काय वैशिष्ट्य आहेत, कुणाकुणाची मंदिरं आहेत? कारण जी लोक अजून अयोध्येला त्या प्रभू श्री रामाचं दर्शन घेऊ शकलेले नाहीयेत, त्या प्रेक्षकांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल? नाही, मी एवढंच मार्गदर्शन कसं, तिथे जशी सीता रसोई आहे, जसं मी मगाशी वर्णन केलं, लक्ष्मणाचं पूर्ण कुटुंबाची त्या ठिकाणी या मंदिरामध्ये संकल्पना जी केलेली आहे, मंदिरामधल्या ज्या मूर्ती आहेत, आपण पाहिले की या देशातल्या प्रत्येक रामाच्या वाट्याला ज्या मंडळीने सहकार्य केलेलं आहे. आणि अयोध्या ही केवळ अयोध्या नव्हे, अयोध्या असं आहे की जिथे एकही रक्ताचा थेंब सांडला नाही ती अयोध्या, जिथे युद्ध झालं नाही ती अयोध्या. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणजे इथे सांगणं उचित अच्युत आहे, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला अयोध्येत आले तर केवळ मी म्हटलं ना 14 वर्ष अयोध्येतल्या एकाही पती पत्नीने लेकरू जन्माला घातलं नाही. तर हे जे आहे अयोध्या जे आहे, तिथलं अयोध्येचं जे वातावरण आहे, या अयोध्या म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळं. आणि हे मंदिर केवळ मंदिर नाही, हे सांस्कृतिक वारसा असलेलं हे मंदिर आहे प्रभू रामचंद्राचं. त्यामुळे आपण प्रत्येकाने एवढ्या करता अयोध्येत गेलं पाहिजे
की अयोध्येशिवाय आपलं जीवन अधुरं आहे. म्हणून अनेकांना सुद्धा प्राणाचं बलिदान करावं लागतं. जसं काशीचं महत्व आहे तसं अयोध्येचं महत्व आहे आणि हे पुराणात वर्णन केलेलं महत्व आहे. हे कोणी नवीन लेखकाने वर्णन केलेलं हे महत्व नाही. म्हणून अयोध्येमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं जे दर्शन आहे, आपण पाहिलं की प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेताना आपण अनेक संत ढसाढसा रडलेले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिलेले आहे. याचं कारण असं आहे, जो आत्म्याला भिडणारा राम आहे. म्हणून म्हटलं ना, राम केवळ एकटा राम नाही, तो शिवाचा राम आहे, गरुडाचा राम आहे, शबरीचा राम आहे, लक्ष्मणाचा राम आहे. तो केवळ सीतेचा राम नाही, तर चराचरात भरून उरलेला तो राम आहे. म्हणून आपण म्हणताना म्हणतो नभासारखे रूप राघवाचे. तो राघव जो आहे ना, हा अयोध्येमध्ये आपल्याला गेल्यानंतर खरंय, दिसतो. खरंय. म्हणून मी विनंती करील आपल्या चॅनलच्या माध्यमाने की प्रत्येक भारतीयाच्या जीवनामध्ये, आणि इतकी आता सुबत्ता झालेली आहे, इतकं सगळं तिथे व्यवसाय आणि इतकं सगळं सुविधा प्राप्त झालेल्या आहेत, हा, तर आपण सगळ्यांनी त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन आवर्जून घेतलं पाहिजे. नक्कीच. गायकरजी, तुम्ही सोबतच राहा आणि